तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि आजचं मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। 1 तासामध्ये मी मुलांच्या टिफिनसाठी नाश्ता, चपाती, भाजी, डाळ, भात हे सगळं कसं बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते आणि थोड्याशा टिप्स देखील सांगते, जेणेकरून तुमचा देखील स्वयंपाक पटकन होईल। तर सगळ्यात आधी मी चहा घेतला, फ्रेश झाले आणि मग इथं लागले स्वयंपाकाच्या तयारीला। सगळ्यात आधी मी घेतले तिथे पोहे भिजवायला। तर किती लोक आहेत प्रत्येकाच्या मापाचं एक एक मूठ असं पोहे घ्यायचे। जर 4 लोक असतील तर 4 मुठी पोहे घ्यायचे, जेणेकरून पोहे शिल्लक राहत नाहीत। सगळ्यांच्या वाटणीचे एक एक मूठ घ्यायचे आणि एक एक प्लेट बरोबर होते त्याची। तर सगळ्यात आधी मी तर पोहे भिजवून घेतलेत, ते एका साईडला ठेवले। त्यानंतर मी आज करणार आहे सोया चंक्सची भाजी। सोया चंक्स इथं गरम पाण्यामध्ये शिजायला टाकले। तोपर्यंत इथं मी भाजीच्या मसाल्याची तयारी करते। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण ही सर्व जिन्नस आपल्याला छान अशी तेल टाकून भाजून घ्यायची आहेत। या पद्धतीने मी भाजून घेते। त्यानंतर एक गॅस मोकळा झालेला होता, या साईडला मी डाळ लावून घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची। त्याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। आता एका साईडला डाळ शिजते, तोपर्यंत एका साईडला मी कांदा चॉप करून मस्त असे पोहे बनवून घेतले। तर आता स्वयंपाक बनवतोय तर किचन मेसी होणारच आणि वेळच्या वेळी जर आपण किचन क्लीन करत राहिलो तर जास्त असा पसारा वाटत नाही आणि स्वयंपाक करायला देखील मजा येते। म्हणून मी ज्या त्यावेळी थोडंसं काहीतरी सांडलं वगैरे तर पुसून घेत असते। त्याच्यामुळे किचन सुटसुटीत छान दिसतं आणि स्वयंपाक करायला सुद्धा छान वाटतं। त्यानंतर इथं मी भाजीसाठी वाटण करून घेतलेलं आहे, जे आपण भाजून घेतलेलं होतं ते तेलामध्ये टाकले। तेजपत्ता, जिरं आणि हे जे वाटण आहे ते वाटण टाकून घेते। छान असं मसाले वगैरे टाकून मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये मी जास्त काही ॲड करत नाही, फक्त ही टोमॅटो कांद्याची प्युरी, त्यानंतर सोया चंक्स आणि आपले घरचे मसाले एवढेच टाकलेले आहेत आणि वरतून थोडंसं गरम पाणी। त्यानंतर मला बनवायचं होतं वरण, म्हणून मी लसूण सोलून घेतलं आणि मस्त अशी वरणाला देखील फोडणी देऊन घेतली आणि सगळ्यात शेवटी घेतल्या चपात्या बनवायला। तर आमच्या घरी आहेत 10 माणसं। मी 10 माणसांसाठीचा एवढा सगळा स्वयंपाक 1 तासामध्ये बनवून घेतलेला आहे। बरोबर 8:30 वाजलेले आहेत। तर असं होतं माझं आजचं रुटीन। आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब